नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शब्द सुरांच्या या अनोख्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे महफिल. सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या खास पाहुण्यांचं, आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका वैशाली सामंत हिचं. त्यानंतर स्वागत करूया आपल्या कार्यक्रमाचे म्युझिक मास्टर अविनाश चंद्रचूड यांचं. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या या मैफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. मंडळी, आता तुम्ही जे काही काम करत असाल ते बाजूला ठेवा आणि तुम्हाला आता नाचायचं आहे. येस, कारण की आता मी पण नाचणार आहे, कारण की ह्या पुढचं जे गाणं आहे ना ते आपल्या सगळ्यांना झिंगाट करणार आहे. ह्या गाण्याच्या मागची गोष्ट अशी की हे गाणं मूळरित्या ह्या सिनेमात नव्हतं. एक वेगळंच गाणं अजय अतुल यांनी रेकॉर्ड केलं होतं. पण जेव्हा प्रोड्युसर्सनी आणि नागराज मंजुळे म्हणजे जे डिरेक्टर आहेत ह्या सिनेमाचे, त्यांनी हे गाणं ऐकलं स्टुडिओमध्ये, तेव्हा त्यांचं असं झालं की 1 मिनिट, हॅलो, हे गाणं आपल्या सिनेमात पाहिजे. पण अजय अतुल म्हणाले नाही, पण आपण ते गाणं रेकॉर्ड केलंय वगैरे वगैरे. आणि त्यावर ते म्हणाले नाही, हेच गाणं पाहिजे सैराटमध्ये. आणि ते तुमच्या समोर सादर करण्यासाठी येतोय माझा तुमचा सगळ्यांचा आवडता गायक, ऑफकोर्स राहुल सक्सेना. तुझ्या नावाचा मी निशाण टाटून गोंधळ. आता उतावीळ झालो गुडका बाशिंग बांधल. तुझ्या नावाचा मी निशाण टाटून गोंधळ. हात भरून आलो या, हात भरून आलो या, लय दुरून आलो या, अन करून दाढी भारी परफ्यूम मारून आलो या. अग समजा पोरात मे लय जोरात रंगात आलो या. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. हे संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई. कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तराट झालूया, आता तराट झालूया, तुझ्या घरात आलूया. लय फिरून बांधावरून कलती मारून आलोया. अग ढिंचक जोरात टेक्नो वारात दारात आलोया. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट
राहुल मेरा एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही दोघांनी मिळून झिंगाट हे आम्हाला ऐकवा ना प्लीज. This is for you. संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची आई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची आई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तर रट्ट झालूया, आता तर रट्ट झालूया, तुझ्या घरात आलूया, लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया. आग ढिंचाक जोरात टेक्नो वरात दारात आलोया. झालं झिंग 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 झालं झिंग 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 काय बांधलंस तू गाणं इथे यार, काय मजा आणलीस. मला सांग ना काहीतरी तुझ्या या सगळ्या म्युझिशियन्स बद्दल. क्रांती तू बघतीस आज आपण खास ब्रास सेक्शन, अजय अतुलनी खूप ब्रास सेक्शन त्यांच्या गाण्यामध्ये वापरलं आहे आणि आज 3 ट्रम्पेट प्लेयर्स इथे आहेत इंडस्ट्रीतले, नामवंत 3 ट्रम्पेट प्लेयर्स आहेत. आणि ह्या वाद्याबद्दल मी थोडंसं सांगेन की बेसिकली ब्रास सेक्शनमध्ये जे मेन वाद्य असतात ते ट्रम्पेट्स असतात आणि ट्रॉम्बोन नावाचं वाद्य असतं की जे एअर कॉलम ॲडजस्ट करून वाजवलं जातं. आता हे जे वाद्य आहे ट्रम्पेट, ह्याच्यातलं जे पिचिंग आहे ना हे फक्त 3 कीजवरती चालतं. रॉबिन तुम्हाला दाखवेल त्या 3 कीज कुठल्या आहेत. मग एंटायर जे वाजतं ना त्या 3 कीजवरती वाजतात. तो सॅक्सोफोन आहे तिकडे, ते सुद्धा ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट आहे, पण त्याच्यामध्ये कीज आहेत, म्हणजे प्रत्येक बटन दाबलं की वेगळा सूर निघतो. पण ट्रम्पेट आहे ना ते तसं नाही आहे, ते तुम्ही ब्लो जोरात केलं ना की सूर बदलतो. ओके. सो आता विदाउट टचिंग द कीज सुद्धा रॉबिन तुम्हाला दाखवेल की नोट्स कसे चेंज होतात. ओपन कीजवरती ही ऑक्टिव्ह चेंज झाली फक्त ब्लोईंगनी. आणि आता ह्या 3 कीजवरती म्हणजे ती कीज तुम्ही हळू दाबलीत तर नोट चेंज करतो, अजून दाबलीत तर चेंज होतो, अजून दाबलीत तर चेंज होतो. त्यामुळे ह्या वाद्याचं पिचिंग करणं आहे ना, परफेक्ट सुरात ते वाद्य वाजणं ही फार एक महत्वाची गोष्ट, अवघड गोष्ट त्याचबरोबर हे तिघ जणही तेच वाजवत वाजवतात होते. किंवा वेगवेगळे पार्ट्स असतात आमचे, ज्याला आम्ही हार्मनीज म्हणतो. म्हणजे एक सा वाजवत असेल तर दुसरा ग वाजवतो, तिसरा प वाजवतो. ह्याचे सगळे आम्ही स्कोर्स लिहिलेले असतात. आणि ह्याच ट्रम्पेट्स बरोबर ट्रॉम्बोन अजून पण काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्या सगळ्या सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट्सला ब्रास सेक्शन असं म्हणतात. क्या बात है, थँक्यू सो मच गाईज. खरा कलाकार कसा असतो बघा ना. आता अजय अतुल जेव्हा फॅन्ड्री या सिनेमाची ट्रायल बघायला गेले तेव्हा तो सिनेमा बघून ते इतके भारावून गेले की त्यांना त्या सिनेमासाठी एक छानसं गाणं कंपोज करावं असं वाटलं. परत नागराज मंजुळे हे ह्या सिनेमाचे डिरेक्टर होते. ते म्हणाले ह्या सिनेमामध्ये गाणं टाकायला कुठे जागाच नाही आहे. पण तो सिनेमा त्यांना एवढा आवडला होता की अजय अतुल म्हणाले की नाही, आम्हाला हे एक गाणं तरी करायचंच आहे. शेवटी मग तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला हे गाणं तयार केलं आणि ते गाणं नुसतं प्रमोशनसाठी, फॅन्ड्रीच्या प्रमोशनसाठी वापरण्यात आलं. सो ऐकूयात अजय गोगावले यांनी लिहिलेलं आणि अजय अतुल ह्या जोडीने संगीतबद्ध केलेलं तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय येस आपला लाडका राहुल सक्सेना. जीव झाला येणं पिसा रात रात जागन, पुरा दिस भर तुझ्या फिरतो माग मागण. जीव झाला येणं पिसा रात रात जागन,
मग मला कळना. साधी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, लादना कशाची तक्रार नाही. भासी वाटतोया हे खरं का सपान, सुखाच्या या सपनाला दार नाही. हे साधी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, लादना कशाची तक्रार नाही. हे फासी वाटतोया हे खरं का सपान, सुखाच्या या सपनाला दार नाही. हे राख झाली जगण्याची हाय तरी चिता, ओळ प्रेम माझं अन भाबडी कथा. बघ सग तुला कसा साऱ्या जन्माचा हसा, जीव चिमटीत असा धावला. तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला, तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला. माग पळून पळून वाट माझी लागली, अन तू वळून बी माझ्याकडे पाहिना. माग पळून पळून वाट, माग पळून पळून वाट माझी लागली, अन तू वळून भी माझ्याकडे पाहिना. राहुल, नेहमी जेव्हा ह्या रंगमंचावर कठीण गाणी सादर होतात ती तुझ्याच पदरात येतात. व्हॉट डू यू वांट टू से अबाउट इट? आई डोंट नो, मतलब मुझे लगता है कि ये सब तो एक टीम वर्क है सबसे पहले. और इतना अच्छा गाना या इतना कैसा भी गाना, वो सब सीखने से ज़्यादा उसको समझना बहुत ज़रूरी है. कि हम जो भी चीज़ें सीखते हैं तो एक्सपीरियंस, मुझे लगता है कि मुझे एक्सपीरियंस ने इतना परफेक्ट बनाया है, अगर मैं परफेक्ट हूँ तो. और वो एक्सपीरियंस तो मुझे सब लोगों के साथ मिल के आया. तो अगर मैं अच्छा गा रहा हूँ या अगर मैं अच्छा परफॉर्म कर रहा हूँ तो उन सब के पीछे इन्हीं लोगों का हाथ है. इनका, इससे पहले जो लोग थे मेरे साथ, उन सब का ही हाथ है. ऑफकोर्स ऑफकोर्स. वैशाली, आपण तिथे बसून हे गाणं खूप एन्जॉय करत होतो आणि आपण तिथल्या तिथे कसं आपलं एक थिरकणं चालू होतं. काय तुला म्हणायचं या गाण्याविषयी? राहुल, जवाब नाही तेरा, सच में. जे चेंजेस करायचे नाहीत ओरिजिनलमध्ये, हे जरी खरं असेल तरी काही वेळेला करेक्ट चेंजेस आले की जो आनंद होतो ना, ते त्याला बरोबर कळतं की किती चेंज करायचा, कुठपर्यंत जाऊन परत यायचं. आणि पुन्हा एकदा म्युझिशियन्स आणि कोरस. येस. आणि अविदादा, काय म्हणजे कशा पद्धतीने तू हे गाणं बांधलंस? अजयचा जो आवाज आहे आणि जो त्याचा हाय पिच आहे, आणि त्याचा मला वाटतं की तो कुठलंही गाणं जेव्हा गातो तेव्हा ते हृदयापर्यंत पोचतं. म्हणजे त्याची सगळी गाणी आपल्याला आवडतात. आणि मला असं वाटतं की तो एक अकम्प्लिश्ड आर्टिस्ट आहे. तो उत्तम गायक आहे. अरेंजमेंट त्याला कळतं, त्याला साऊंड कळतो, त्याला रिदम कळतो. प्रत्येक गोष्ट तो ब्लेस्ड आहे त्या गोष्टीने. आणि त्या गाण्यामध्ये व्हेरिएशन करणं म्हणजे शक्यतो आम्ही जर व्हेरिएशन करायचं असेल तर त्याच्या काहीतरी बेटरमेंट किंवा सूट होईल त्या गाण्याला, असं मी राहुल किंवा आम्ही सगळेच जण, इथल्या प्रत्येक व्यक्तीचा, माझ्या प्रत्येक म्युझिशियनचा त्याच्यामध्ये इनपुट असतो. आणि जो ओरिजिनल पीस त्यांनी कंपोज केला होता, ॲक्च्युली हे भैरवी आहे. हे गाणं भैरवीमध्ये आधारित आहे हे गाणं. पण जो सॅक्सचा पार्ट, तसं तू बघायला गेलं तर सॅक्सोफोन हे पाश्चिमात्य वाद्य आहे, पण त्याच्यावरती भैरवीचा पहिला पार्ट चालू होतो, जो आता प्रथमेशनी वाजवला, जो राज सोडा जिंनी तो ओरिजिनल अल्टो सॅक्स वाजवलेला आहे. ह्याच्या सेकंड म्युझिकमध्ये आम्ही एक व्हेरिएशन केलं होतं की जे थोडं जॅझ हार्मोनीजशी रिलेटेड होतं. ते व्हेरिएशन आम्ही केलं होतं. आणि शेवटची जी काही गायकी होती ती पूर्ण भैरवीवरती आधारित, फोकला न सोडता पण भैरवी रागातली अशी ते इम्प्रोव्हायझेशन्स केली, आणि ती सगळी राहुलनी केलेली आहेत. पण खूपच छान राहुल, थँक्यू सो मच. तुझे पुढच्या परफॉर्मन्सेससाठी आम्ही वाट बघतोय. सो आता जे गाणं आपण ह्या रंगमंचावर सादर करणार आहोत ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे मला
त्या गाण्याबरोबर जितकी अटॅचमेंट आहे तेवढी अजून कुठल्याही दुसऱ्या कलाकृतीबरोबर जी मी केली आहे त्याच्याबरोबर नाही आहे. बिकॉज इट इज द मोस्ट स्पेशल थिंग टू मी. येस, तुम्ही गेस केलंच असेल, कोंबडी हे गाणं. पण आजही आप ओरिजिनल चिकनी चमेली है ना, मी सांगते नाही नाही, मैं कोंबडी पळाली हूँ, वो चिकनी चमेली है. आणि आज आपल्याबरोबर त्या गाण्याची ओरिजिनल सिंगर वैशाली सामंत आहे. त्यामुळे ती इथे आहे, मी इथे आहे आणि कोंबडी पळाली इथे झालं नाही असं होऊच शकत नाही. सो आता आपण ऐकणार आहोत कोंबडी पळाली हे वैशाली सामंतच्या आवाजात. आणि तिची साथ द्यायला इथे आपला सगळ्यांचा लाडका गायक येतोय, म्हणजेच अभिजित कोसंबी. लंगडी घालाया लागली. आता कोंबडी पळाली
मला तुझ्याकडून ऐकायचंय की तुझा ह्या गाण्याबद्दलचा काय किस्सा होता. अगं काय माहितीये का जोशांची वैशाली हां आणि काय गाणं झिरपत झिरपत यायला पार्लात थोडा वेळ लागला. अच्छा. मग माझ्या आईने एकदा हळूच घाबरून मला विचारलं हे कोंबडी तू गायलंयस का. वा वा वा. तर म्हणलं हो. तेव्हा तिला कळलं की आता काही खरं नाही. हां. सो मुळात मुद्दा हा आहे की एक गायिका म्हणून माझ्यात अजून काय काय आहे. हा भार सोसना हे गायला जे गट्स लागतात ना ते अजय अतुलमुळे मला आले आणि त्यातून आयसिंग ऑन द केक द आनंद शिंदे. तू जसं गातेस आता बहरून आले तू कसं गायलंयस. ऐन ज्वाने त्या बाहेरून आता आले. ते बहरून नाहीच आहे ते बहरून असं आहे ना. हा, जो त्यामुळे मी attitude आहे. गाताना पण इफ यू सी जेव्हा मी गाते नाचताना जेव्हा मी गायलंय तेव्हा मी पण तेव्हा माझं तोंड पण असं झालं. Correct, correct. सो मला असं वाटतं की जेव्हा सिंगर्स एवढं ओततात ना तेव्हा ऍक्टर्ससाठी ते दिलेलं असतं ताटात. ते तुम्हाला फक्त एनॅक्ट करायचंय. सो माझ्यासाठी ते सगळं खूप इझी गेलं. थँक्यू. सो अभिजित तू तुला कसं वाटतंय वैशाली बरोबर हे गाणं गाव. या मंचावर थोडं गाताना पहिल्यांदाच गातोय असा फील मला असा आला कारण आपण शो मध्ये खूपच धमाल करतो म्हणजे काहीही चालू इव्हेंटला पण इथे कसं थोडं कॉन्शियस होऊन आणि त्यात ताई आहे म्हटल्यानंतर मग कॉन्शियस तू किती होतोस हे मला तू सांगू दे. अजय अतुल हे प्रत्येक मराठी माणसाला ना आपलेसे वाटत असतात कारण की त्यांची कितीही गाणी तुम्ही ऐका मराठी असू देत किंवा हिंदी असू देत त्या गाण्यांमध्ये कुठेतरी एक मराठी फोकचा बाज त्यांनी कायम मेंटेन केलेला असतो आणि त्यामुळे ते मातीशी खूपच जोडले गेलेले राहतात आणि म्हणूनच प्रत्येक माणसाला त्यांची गाणी थेट हृदयापर्यंत कनेक्ट होतात. आणि आता ते फक्त मराठीचे राहिलेले नाही आहेत. ऑफकोर्स ते हिंदीतही गेले आहेत आणि मुळात हिंदीमध्ये एवढं टफ कॉम्पिटिशन असताना सुद्धा स्वतःसाठी त्यांनी एक अढळ पद असं निर्माण करून ठेवलेलं आहे. अभी मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी. ऐकूया सोनूजींचं हेच
प्रणव खूप ऑनेस्टीनी सादर केलंस हे गाणं, त्यासाठी तुझं खरंच कौतुक. थँक्यू. अविदादा काय सांगशील? मला वाटतं या गाण्यामध्ये अनेक गाण्यामध्ये आपण तू म्हणलीस तसं आपण इम्प्रोव्हायझेशन करतो किंवा काहीतरी नवीन क्रिएशन करतो, पण हे गाणं इतकं ज्या प्रकारे बांधलंय त्यांनी आणि जे सिम्फॉनिकल फॉर्म त्याचा आहे आणि जी वाद्य जशी येतात ते एक एक हार्मनी एक एक कॉर्ड जेव्हा जशी येते ना त्यांनी तो इम्पॅक्ट होतो आणि परिपूर्ण कलाकृती असते. तसं हे गाणं आहे. काही गाणी काही आवाजांसाठी बनलेली असतात. तसं मला वाटतं की सोनूजींनी या गाण्याला जो काही न्याय दिलेला आहे आणि या गाण्यातले म्हणजे जे काही उतार चढाव आणि जी शांतता स्तब्धता डिस्टर्ब करणारी आहे ते आपल्याला डिस्टर्ब करतं. हे अजय अतुलचं ह्याच्यात यश आहे. म्हणजे चमचम कोंबडी झिंगाटवाला अजय अतुल आणि या गाण्यातले अजय अतुल. सो हे सगळं इथे चाललं आहे आणि हा एपिसोड आपण सगळे करतोय क्रांती. हा एपिसोड एक फॉर एव्हर एपिसोड होतोय. थँक्यू सो मच हे गाणं गायल्यासाठी. ऑल द बेस्ट. वैशाली, तू अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेस, तर मला तुला हे विचारायचं आहे की असं कुठलं गाणं आहे का जे ऐकून तुझं असं झालं की हे गाणं मला मिळायला हवं होतं, किंवा मी हे गाणं असं केलं असतं किंवा अशी गायले असते, असं कुठलं गाणं आहे? अशी खूप गाणी आहेत ग, खूप गाणी आहेत जी मला असं वाटतं की ये मांगता था मेरे लिए. अजय अतुल बद्दल बोलतोय तर मला जेन्युइनली एक असा प्रकार गायला आवडेल आणि ज्या इंटेन्सिटीने अशी गाणी बनवतात. कभी मुझ में कहीं बाकी थोडी सी है जिंदगी. तर असं कधी झालं की अशा प्रकारचा काहीतरी फेमिनाईन प्रयोग असेल आणि त्यांनी मला त्या गाण्यासाठी बोलवलं, तर मला माझ्यातल्या कलाकाराला एक चॅलेंज देता येईल. मी अभी मुझ में कही हे कधीच एक फिमेल व्हर्जन आपण ऐकलं नव्हतं. सो जर तू 2 लाईन्स ह्याच्या गुणगुणल्यास तर आम्हाला खरंच खूप आवडेल. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लो जरा, मर जाऊं या जी लो जरा, खुशियाँ चूम लो या रो लो जरा, मर जाऊं या जी लो जरा, मर जाऊं या जी लो जरा. वा 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 वा, काय जान आणलीस ग तू शो मध्ये. Thank you, thank you. इतकं मस्त होत आहे ना, इतकी छान गाणी होत आहेत आणि आज खरंच अजय अतुलची गाणी त्याच्यात तू गेस्ट म्हणून आली आहे. सो एक ना समा बनला ग. वाव, मी पण अशी फिल्टर झाले. थँक्यू सो मच इथे फिल्टर इज आल्याबद्दल. द राईट वर्ड. कारण आता हे इथे मी येणार आहे आणि मी हे गाणार आहे. इट्स व्हेरी होमली आणि असं काहीतरी वेगळंच वाटतंय मला. आणि येस. थँक्यू झी. बरं, आज आपला विषयच आहे आपला अजय अतुल. तर त्या दोघांबरोबर एखादा असा आहे आठवणीचा क्षण की अरे ही आमची एक छान आठवण आहे जी मला शेअर करावीशी वाटते माझ्या ऑडियन्स बरोबर. असा आता आठवणींचा खजिना आहे ग. परंतु एकच सांगायचं म्हणजे जेव्हा एखादा आपल्यातल्या गायकाला किंवा आपल्यातल्या आर्टिस्टला एखादी सुखावणारी गोष्ट असते की अरे एक कार्यक्रम होता पुण्याला आणि मी त्यावेळी जस्ट माझा मुलगा अगदीच 1 वर्षाचा वगैरे होता आणि मला जाम टेन्शन आलेलं की जे आत्ता ज्या फेजमधनं तू जातेस की मी कसं करू. म्हणजे अजय अतुलने कार्यक्रमाला तर बोलवलं आहे पण हे कसं सगळं होणार. तर मी त्याला ना आधी पोलाइटली नाही म्हटलं की मला नाही जमणार, कारण हो म्हणायचं वेळेवर पोचणार नाही, काही गडबड होईल. सो आय सेड नो, की नको तुम्ही शो करा, इट्स लिटल डिफिकल्ट फॉर मी.
मग आदल्या दिवशी त्याचा मला फोन आला की वैशाली आम्हाला काही माहिती नाही, तू काही पण कर, तुझ्या मुलाला घ्यायला मी येऊ का, मी येतो पण तू शोला मला हवेच, कारण हे गाणं मी तुझ्याशिवाय कोणी गायलेलं मी नाही ऐकू शकत. सो आय थिंक दॅट इज द व्हेरी ऑनेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि अशा ह्या छोट्या छोट्या कॉम्प्लिमेंट्स असतात. आणि खरं सांगू का, अवॉर्ड मिळणं किंवा त्याच्यात काही मटेरियलिस्टिक आनंद मिळणं याहीपेक्षा जेव्हा ना गात असते मी माईकवर, समोर म्युझिक डायरेक्टर असतो, लिरिसिस्ट असतो आणि त्याच्या डोक्यातलं आपल्याला कळलं आहे आणि ते आपण त्या तऱ्हेने रिप्रोड्यूस केलं आहे, हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर जेव्हा दिसतो ना, दॅट्स द विनिंग पॉईंट. या दॅट इज द बिगेस्ट अवॉर्ड. की येस, आय केम टू द पॉईंट विच ही वॉन्टेड मी टू. अजय अतुलचा जो फोकचा वापर आहे ना, नक्कीच, कारण की हाही क्लासिकलचाच एक म्हणजे क्लासिकलच आहे. ते बेसिकली फोक इतके प्रामुख्याने, मग ते लव्ह सॉन्ग असू दे, रोमॅन्टिक असू दे किंवा भक्तिगीत असू दे, त्यात तो इतके छानरित्या ती दोघं पेरतात ना, नक्कीच, की ते खरंच गाणं खूपच समृद्ध होतं आणि खूप रिच वाटतं. मी तेच म्हणलं की आपल्याकडे असलेला फोक, आपल्याकडे असलेला क्लासिकल, याचा कन्व्हर्टिंग इट इन टू अ कमर्शियल सॉन्ग विथ द करेक्ट जॉनर ऑफ साऊंड, हे गणित त्यांना जमलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ टू देम. आणि मला अगदी खात्री आहे की हळूहळू वर्ल्ड म्युझिककडे ते वळत आहेत. इनफॅक्ट खरं सांगायचं, आता आपण अजय अतुलची इतकी चर्चा करतोय, त्यांचा जो पहिला अल्बम होता विश्वविनायक, दे हॅड ऑलरेडी टच्ड दॅट इंटरनॅशनल साऊंड देअर. किंवा आता रेहमानजींचं उदाहरण घ्यायचं झालं तर तालसाठी मी त्यांच्यासाठी गायले आणि जो एक सरप्राईज एलिमेंट मला दिसला, अरे बाप रे, ये क्या हो रहा है, तालसाठी गायले, लगान, रांझणासाठी. आणि तू म्हणालीस तसं क्लासिकलला, म्हणजे त्यांनी पण वर्ल्ड म्युझिकच्या जॉनरमध्ये येते आत्ता, पण म्हणून ते इंडियन क्लासिकल सोडत नाही आहेत. इनफॅक्ट ही इज युझिंग इट इन अ डिफरंट वे. करेक्ट. रांझणासाठी. आणि ते असा एक संगीतकार आहे विच आय विल प्राऊडली से की माझ्यातला जो एक क्लासिकल एलिमेंट आहे तो प्रत्येक वेळी मला रेहमानजींकडनं पूर्ण होताना दिसतोय. हो, वैशालीचं एक खूप सुंदर गाणं आहे, छलका छलका रे, साथिया सिनेमातला, जे माझं खूप आवडीचं गाणं आहे आणि ज्याला A.R. रहमान साहेबांनी म्युझिक दिलं आहे आणि गुलजारजींचे शब्द आहेत. त्यामुळे हे गाणं फारच सुंदर आहे आणि हे ऐकण्यासारखं आहे मला वाटतं. पाले पाले पैरों से चली चली रे बाबू तेरी छोटी थी गली, पाले पाले पैरों से चली चली रे बाबू तेरी छोटी थी गली, गिट्टे मेरे पीछे रह गए पाथियों के नीचे रह गए, गैया मेरी प्यासी रह गई रह गई रह गई, तुलसी वाली बाती रह गई, चूल्हा में जलाती रह गई, छलका छलका रे कलसी का पानी, छलका छलका रे हो आँख न मानी, मैया बोले जाना नहीं भैया भी माना नहीं, बाबुल बोले बस एक दिन कल का, छलका गुड्डा बोले जाना नहीं, गुड्डी बोले जाना नहीं, सखी बोले बस एक दिन कल का, छलका. तू तो गात होतीस तर मला खरंच खूप भरून आलं, माझ्या डोळ्यात पाणी आहे. कारण की मला असं वाटतं की प्रत्येक मुलीची जी जर्नी असते ती आपल्या माहेरून सासरला जाताना जी सगळं काही ती मागे सोडून जात असते आणि पुढे एका सुंदर आयुष्याचं स्वप्न ती बघत असते. पण घरात सोडलेल्या त्या प्रत्येक गोष्टीत तिची एक छोटी छोटी आठवण असते. कधी ती भिंतीवर काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, कधी ती काहीतरी विणून एखाद्या टेलिफोन खाली किंवा फ्लावर पॉट खाली ठेवलेलं असतं आणि आईवडिलांना प्रत्येक गोष्टी तिची आठवण येत असते. सो ह्या गोष्टीसाठी खरंच खूप जोरात टाळ्या वाजवूया आणि गुलजार साहेबांचं, A.R. रहमान साहेबांचं आणि ऑफकोर्स आपल्या वैशालीचं पण कौतुक. तर मग वैशाली, आज या मंचावर इतके शायनिंग परफॉर्मन्सेस झाले, तुझ्या मते कोणता होता आजचा मोस्ट शायनिंग परफॉर्मन्स ऑफ द वीक?
आता हे नवीन आहे माझ्यासाठी. खरं तर सगळेच कलिग्ज आहेत, सगळेच कोणी तिथे पार्टिसिपंट किंवा कॉम्पिटिटर म्हणून आलं नव्हतं, पण आता ही जबाबदारी दिलीच आहे मला. तर मला असं वाटतं की विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द सिंगर्स हू सॅंग ब्युटिफुली टुडे, आपण मोरयाला मला शायनिंग परफॉर्मन्स म्हणून जाहीर करावं असं वाटेल. वा, म्हणजेच राहुल सक्सेना, राहुलला मी या मंचावर यायची विनंती करते. राहुल, तुझ्या शायनिंग परफॉर्मन्ससाठी तुला मिळत आहे एक सुंदर गिफ्ट हॅम्पर पॅराशूट जॅस्मिन तर्फे. आणि मी वैशालीला विनंती करते की तिने इथे या मंचावर यावं आणि तो हॅम्पर राहुलला द्यावा. आता केसांवर लव दाखवा, शाईन जागवा, पॅराशूट जॅस्मिन सोबत. थँक्यू वैशाली, थँक्यू राहुल. वैशाली, तुझ्यामुळे आजची आमची ही मैफिल खरंच एकदम बहारदार झाली, रंगतदार झाली. अर्थात मलाही खूप मजा आली की नेहमीचा फॉर्मॅट नसून एक अनप्लग्ड फॉर्मॅट आहे या कार्यक्रमाचा, त्यामुळे दिल चाहे बोलता आलं. आपण जे जगतो रोज, हे जे आत्ता आपण जे केलं ना, वी आर लाईक दिस. येस. आणि हे लोकांपर्यंत आम्हाला या कार्यक्रमातर्फे सादर होता येत आहे. गाण्याच्या गोष्टी, आम्ही काय जगतो रोज, कशा कशातनं जातो, काय काय घडतं, हे सगळं आम्हाला आमच्या ऑडियन्सपर्यंत पोचवता येणं. बरं, असंही आहे की याच एरामध्ये म्हातारे झाल्यावर पिछले 30 साल पहले ये हुआ था असं नाहीये. येस. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आम्हालाच याच एरामध्ये राहून हे सगळं तुम्हाला शेअर करता येत आहे. यापेक्षा आनंद आणि सुखद फिलिंग नाहीये. सो हेच यश आहे मैफिल ह्या आमच्या कार्यक्रमाचं. आता मी वैशालीचे खूप मनापासून आभार मानू इच्छिते की ती इथे आली आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमच्या मैफिलमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू वैशाली. थँक्यू सो मच. अजय अतुल यांच्या गाण्यांनी सजलेली ही सुरांची मैफिल आज इथेच संपते. पण पुढच्या आठवड्यात हीच मैफिल गुलाबी रंगाने रंगणार आहे. पुढच्या आठवड्यात आपण ऐकणार आहोत सदाबहार प्रेमगीतं. तेव्हा गुलाबी थंडीमध्ये, गुलाबी प्रेमगीतांमध्ये रंगून जाण्यासाठी पुढच्या आठवड्यात पाहायला विसरू नका शब्द सुरांचा हा अनोखा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे मैफिल.